वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी काल 5 ऑगस्ट 2026 पासून ऑल इंडिया MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटी थ्रू संपूर्ण भारत देशामधील असणाऱ्या 15% गव्हर्नमेंट MBBS BDS त्याचबरोबर 100% सीट्स 59 युनिव्हर्सिटीमधील डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये एम्स, झिपमर आणि AMU, BHU आणि FMC याच्यामधीलचा राऊंडची रजिस्ट्रेशनची प्रोसेस आपल्याला 5 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत सुरू होते. आज 6 ऑगस्ट 2026 या निमित्तानं रजिस्ट्रेशनच्या नंतर चॉईस फिलिंग सुरू होते. बऱ्यापैकी खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये फी स्ट्रक्चरमध्ये चेंज झालेलं आहे आणि हे चेंज झालेलं फी स्ट्रक्चर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मांडतोय. वास्तविक ऑल इंडिया कोट्याच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ज्यावेळेस आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोडिंगचा विषय येतो त्यावेळेस प्रत्यक्ष फॉर्म भरण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स लागत नाहीत. बऱ्यापैकी फक्त आपला जो चेक आहे किंबहुना जे काही बँक पासबुक आहे याचीच फक्त आपल्याला आवश्यकता असते की रिबर्डच्यासाठी. ऑल इंडिया कोट्यासाठी फीज आपल्याला 10,000 रुपये डिपॉझिट ओपन आणि EWSच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 1 लाख रुपये फीज भरावी लागते. त्याचबरोबर त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या अदर कॅटेगरी त्यामध्ये 3च कॅटेगरी येतात. त्यामध्ये OBC, SC आणि ST यासाठी आपल्याला 5,000 रुपये डिपॉझिट आणि 500 रुपये भरावं लागतं. हे UPI पेमेंट आपल्याला करावं लागतं आणि त्याच्यासाठी तुमचा चेक किंबहुना बँक पासबुकचं पहिलं फ्रंट पेज आपल्याला आवश्यक असतं. डॉक्युमेंटची आवश्यकता नाही, सर्व इन्फॉर्मेशन आपण भरत असतो. ही आणि सर्व डीम्ड कॉलेजेससाठी आपल्याला 2,05,000 रुपये भरावं लागते सर्व कॅटेगरीसाठी. या पेमेंटसाठी आपल्याला आता सध्या रजिस्ट्रेशनसाठी काय रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत तर फक्त आपला चेकचा एक फोटो लागणार आहे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला अपलोडिंग करण्याची सुविधा दिलेली नाही. रजिस्ट्रेशन नंतर प्रोसेस ऑफ अलॉटमेंट होईल आणि जे काही रिझल्ट येईल त्या रिझल्टच्या नंतर रिपोर्टिंगच्या पूर्वी आपल्याला फ्रीज आणि फ्लोट असा ऑप्शन उपलब्ध झाला आहे. फ्रीज म्हणजे जे कॉलेज आपल्याला समाधानकारक असेल आणि ते ॲडमिशन घ्यायचं असेल तर ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपण घेऊन एकतर पहिले MCCला अपलोड करावे लागते. ऑनलाईनरित्या जे काही MCC कडून आपल्याला व्हेरिफिकेशन होईल त्याचबरोबर कॉलेजवरती जाऊन प्रत्यक्षित रिपोर्टिंग करावं लागेल. वास्तविक ज्या विद्यार्थ्यांना फ्लोट हा ऑप्शन दिला नाही, फ्लोट म्हणजे आपल्याला अपग्रेडेशनसाठी जाणं. सेकंड राऊंडमध्ये ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस चॉईस फिलिंग आपल्याला करायची आणि सेकंड राऊंडमध्ये आपल्याला अपग्रेड किंवा बेटरमेंटसाठीचा ऑप्शन उपलब्ध आहे. एकंदरीत सर्व भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये स्टेट लेवलवरती असणाऱ्या ओपन EWS, SCBC, SBC, OBC, VJ, NT 1, 2, 3 आणि SC, STच्या कॅटेगरीसाठीचे डॉक्युमेंट्स आपल्याला सर्वांना पाठीमागे सांगितलेले आहे. पण सेंट्रल काउन्सिलिंगच्या MCC ऑल इंडिया कोटासाठी डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड कोणते असू शकतात हे सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. एकतर पहिला महत्त्वाचा मुद्दा की जे सेंट्रल लेवलवरती एकूण 5च कॅटेगरी आहेत त्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट्स कॅटेगरीसाठी लागत नाही, परंतु त्यासाठी नॅशनॅलिटी, डोमिसाईल किंवा इतर 10वी 12वीचं मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला ह्या सर्व गोष्टी लागू शकतात. परंतु कॅटेगरीमध्ये कोणतं डॉक्युमेंट लागू शकतं EWS साठी जर आपण पाहायला गेलं तर आपण त्याला इकॉनॉमिकली विकर सेक्शन असं म्हणतो. त्याचं सेंट्रलचं जे सर्टिफिकेट असेल म्हणजे अनेक जर आहे हे असेल तरच आपल्याला यामध्ये भाग घेता येऊ शकणार आहे. अनेक जर A असेल तर ते स्टेटचं EWS सर्टिफिकेट असणे आहे. त्यामुळे तुम्हाला सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये सेंट्रलचं EWS सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर OBC आणि त्याचबरोबर SCBC नावाची जी महाराष्ट्र राज्यामधील मराठा आरक्षणाची जी कॅटेगरी आहे या कॅटेगरीसाठी सेंट्रलसाठी तुम्हाला सेंट्रल EWS लागेल. त्या ठिकाणी SCBC असत नाही. OBC असेल किंवा स्पेशल बॅकवर्ड क्लास असेल किंबहुना VJ, NT, BCD या सर्व कॅटेगरीसाठी त्याचबरोबर OBC साठी सुद्धा सर्वांसाठी सेंट्रलचं OBC सर्टिफिकेट लागणार आहे आणि हे OBC सर्टिफिकेटचं जी व्हॅलिडिटी आहे ती फक्त 1 वर्षाची असते. त्यामुळे 1 एप्रिल 2026 पासूनच्या नंतर काढलेलं एकच 9 नंबर फॉर्मचा OBC सेंट्रलचं NCL सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. हे असेल तरच तुम्हाला या प्रोसेसमध्ये भाग घेता येणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट SC आणि ST साठी सेंट्रल आणि स्टेट लेवलचं एकच असतं, परंतु तरीसुद्धा सेंट्रलचा फॉर्मॅट एक असतो. आपल्या सेतू कार्यालयात जाऊन आपल्याला ते डॉक्युमेंट्स आपल्याला उपलब्ध करता येऊ शकतात. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना सर्व कॅटेगरी वाईज असणाऱ्या सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये
एम्स, जिपमर 15% MBBS BDSच्या ऑल इंडिया कोटा MCC मार्फत चालवणाऱ्या प्रक्रियेमध्ये AMU BHU आणि जिपमरचे 2 कॉलेजेस आणि एम्सचे जवळपास 20 कॉलेजेस, त्याचबरोबर डीम्ड कॉलेजेससाठीचं डॉक्युमेंट्स कोणते रिक्वायर्ड लागू शकतात या संदर्भातला डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.